35 वर्षाची जी कॅसेट आजकाल मी ऐकत आहे त्यामध्ये काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सूर्या योजनेचं भाषणात सांगितलं ती आणली कोणी? हितेंद्र ठाकूरजींनी आणली. जी 35 वर्षाच्या गोष्टी करतात त्यांनी बनवलेले साधे रस्ते आहेत, त्याच्यातले खड्डे सुद्धा भरले गेले नाही. सगळ्या हिंदू लोकांचे सण हे खड्ड्यातच गेलेले आहेत. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण प्रभाग क्रमांक 12 चालपेट नाक्या या ठिकाणी उपस्थित आहे. आपण बघू शकता आपल्या बरोबर स्वतः प्रवीणा हितेंद्र ठाकूर आहे, कारण की आज याच ठिकाणी उत्तर भारतीय लोकांनी अधिकतम म्हणजे 200 ते 250 लोकांनी बहुजन विकास आघाडी या पक्षात प्रवेश केलेला आहे. कारण की कालच या वसई विरारमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा सेंट्रल पार्कमध्ये महासभा होती. त्या सभेनंतर त्यांनी अनेक घोषणा केली. त्या घोषणा कितपत योग्य आहे या सर्व गोष्टीवरती थेट प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. काल आपण बघितलं असेल का स्वतः लाडके मुख्यमंत्री इकडे वसई विरारमध्ये आले. त्यांनी अनेक घोषणा केलेली. ते घोषणा क्लस्टर असो, मेट्रो 13 असो किंवा एअरपोर्ट असो, यावरती काय म्हणणार आहोत? मी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं. त्याच्यामध्ये मला वाटतं इकडचे जे विधायक आहेत त्यांनी जे काही लिस्ट त्यांच्या हातात दिलं होतं त्याच्यामध्ये गेली 35 वर्ष माननीय हितेंद्र ठाकूरजींनी जी कामे केलेली आहेत तेच सगळं त्याच्यात वर्णन होतं. दुसरं जे तुम्ही सांगतात बुलेट ट्रेन, एअरपोर्ट होणार, वाढवण बंदर, हा सगळा विषय झाला. आणि क्लस्टरचं जे तुम्ही सांगतात, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपले जे आमदार आताचे आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गरिबांची घरं तुटू देणार नाही. त्यावेळेला जर त्यांनी जसं आश्वासन दिलेलं त्या पद्धतीने काम केलं असतं तर आज जनतेवरचा तुमच्यावरचा विश्वास उडाला नसता. 35 वर्षाची जी कॅसेट आजकाल मी ऐकत आहे त्यामध्ये काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सूर्या योजनेचं भाषणात सांगितलं ती आणली कोणी? हितेंद्र ठाकूरजींनी आणली. रस्ते, गटार, वीज ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु एरोड्राम येणं किंवा बुलेट ट्रेन येणं याच्याने जे नागरिक आहेत म्हणजे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या समस्या सुटणार नाही आहेत. त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर कोणी काहीही बोललं नाही. आणि आज तुम्ही बघतायत की गेली 1 वर्षामध्ये या शहरामध्ये काहीही कामे झालेली नाहीत. जी 35 वर्षाच्या गोष्टी करतात त्यांनी बनवलेले साधे रस्ते आहेत, त्याच्यातले खड्डे सुद्धा भरले गेले नाही. सगळ्या हिंदू लोकांचे सण हे खड्ड्यातच गेलेले आहेत. आणि जरी मुख्यमंत्री साहेब येथे येऊन गेले तरी आज तुम्ही पाहिलं की लोकांना मागील परिवर्तन जे केलंय त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे. आणि आज 250-300 लोकांनी आज बहुजन विकास आघाडी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. महत्वाचा प्रश्न असं पण आहे की ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल का आता अनधिकृत भरमारे वसई विरारमध्ये, पण ते सर्व दोष बहुजन विकास आघाडीवरती लागतो. पण ते कॅपॅसिटी नव्हती. त्या लोक मुंबईमधून इकडे आले, त्याने 4 लाख, 5 लाख, 8 लाखाचं घर घेतला. आता ते क्लस्टर मार्फत योजना अगर राबवली तर त्यांचं काय होणार? बघा, क्लस्टर योजना जेव्हा येईल तेव्हा येईल. सध्या तर किती लोक बेघर झाले आणि बहुजन विकास आघाडी पक्षावर हे लोक आरोप लावतात. इथे तर 2014 पासून सेंट्रल गव्हर्नमेंट भाजपाची आहे, स्टेट गव्हर्नमेंट भाजपाची आहे, पालकमंत्री, खासदार सगळे ह्या एरियामध्ये BJPचे आहेत. जर तुम्हाला काही दिसलं तर तुम्ही तेव्हा काहीही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि होऊ दिलं. ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? आणि जी गरीब लोक तुम्ही सांगतात ज्यांना घर मुंबईमध्ये परवडत नाही किंवा घर विकून या ठिकाणी त्यांना घरही घेता येते आणि बाकीचे पैसे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते सेव्ह करू शकतात, ती लोक येऊन राहिले, त्यांचा तर काही दोष नाहीये. ज्यांनी हे अनधिकृत केलेलं आहे त्यांना तुम्ही शिक्षा द्या किंवा या लोकांना बेघर करण्याच्या अगोदर त्यांची काहीतरी व्यवस्था करायला हवी होती, पण ते काही झालेलं नाही. आता कितीही गोष्टी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीही खूप सारे वायदे केलेले आहेत, त्याच्यातलं एकही वायदा पूर्ण केलेला नाही आणि म्हणून लोक आता कंटाळलेली आहेत. त्यांना लोक आम्ही ऐकलं होतं की जिसने राम को लाया हम उनको लाएंगे, पण वसई विरार मध्ये असं चर्चा झाली जिसने द्वारकाधीश लाया हम उनको फिर एक बार लाएंगे. त्यावरती काय म्हणा? बघा, आम्ही पण धार्मिक आहोत. आम्ही अनेक मंदिरं बांधलेली आहेत.
आम्ही कधीही राजकारणामध्ये आमची धर्मासाठी केलेली कामे कधी आणली नाही आणि त्याचं आमिष देऊन किंवा त्याचा नारा लावून आम्ही लोकांना कधीही आम्हाला मत द्या असं सांगितलेलं नाहीये. सोपाऱ्याचं तुम्ही हनुमान मंदिर बघा, विरारमधलं साईबाबा मंदिर बघा, आता द्वारकाधीश मंदिर उभं राहिलं आहे. तुम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बघितलं असेल, पूर्ण शहरभर त्याची ज्या वेळेला उद्घाटन होणार होतं त्यावेळेला शहरभर रामाचे झेंडे लागलेले होते, मोठे मोठे फलक लागले. विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्याही वेळेला हे होतं, पण मी गेली 12 वर्ष या द्वारकाधीशच्या मंदिराच्या पाठी आहे. कधीही विधानसभेच्या निवडणुकीत उल्लेखही केला नाहीये. ज्या वेळेला त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आपले पूजनीय शंकराचार्यजी इथे आले त्यावेळेला ते मंदिर एवढं हाईप झालं, कोणालाही माहिती नव्हतं की मंदिराचं काम चालू आहे. पण ते त्याच्या वेळेला जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली आणि झालं. पण धर्माचं राजकारण आम्ही बहुजन विकास आघाडी पक्षाचे हे संस्कारच नाहीये की धर्माला पुढे करून आपण राजकारण करावं. आम्ही आमच्या कामावर बोलतो. त्यांच्याकडनं पण हीच अपेक्षा आहे लोकांना की तुम्ही काय कामे करणार ते बोला, आम्ही काय नाही केलंय ते सोडा. बहुजन विकास आघाडी पक्षाने तुम्ही काय करणार आहे, तुम्ही जे तुमचं मॅनिफेस्टोमध्ये दिलं होतं त्याच्यातलं एकही काम पूर्ण केलं नाही आणि आमदार हितेंद्र ठाकूरांनी जे मंजूर करून आणलेली जी कामं आहे त्याचं श्रेय स्वतःवर तुम्ही घेतायत. हे किती योग्य आहे ते लोकांनी आता दाखवून दिलेलं आहे प्रवेश करून. धन्यवाद. बघितलं, हे होते प्रवीणा हितेंद्र ठाकूर. ज्या प्रकारे त्यांनी म्हटलंय आम्ही धर्माचं राजकारण करत नाही, गेले 35 वर्षापासून आम्हाला लोकांनी बघितलंय आणि आम्ही लोकांनी फक्त जनतेसाठी काम केलंय. येणाऱ्या टायमामध्ये आमचं हेच ध्येय असणार आहे. ज्या प्रकारे बहुजन विकास आघाडी घरोघरी जाते, 35 वर्ष 365 दिवस काम करते, तशाच प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये दृश्य असणार आहे. पण जनतेला आता काय खरं आहे काय खोटं आहे ते येणाऱ्या 15 तारखेलाच कळेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.